प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. दर्शक नमस्कार. विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आजच्या भागामध्ये आपण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हेमू चंदेले यांच्याशी संवाद साधणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे त्यांचा अमृत महोत्सवी असा सोहळा होतो आहे आणि त्यानिमित्तानं सर्वप्रथम द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं त्यांचं आपण अभिष्ट चिंतन करतो आहोत. सर, आपलं म्हणजे वाढदिवसानं आपल्याला शुभेच्छा अमृत महोत्सवानिमित्त. आणि जेव्हा त्यांचा अमृत महोत्सव साजरा होतो आहे तर त्याविषयी बोलताना सर्वप्रथम आपल्याला दिसतं असं की सोलापूरच्या समाजकारणात राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या घराण्यापैकी एक घराणं आपल्याला डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे चंदेले यांचं घराणं. भाई छन्नूसिंह चंदेले यांचं नेतृत्व सोलापूरकरांनी पाहिलेलं आहे आणि त्यांचा वारसा आणि वसा घेऊन हेमूजी चंदेले त्यांच्या समाजकारणात आणि राजकारणात ते कार्यरत राहिले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली की त्यांचा भर जो होता तो समाजकारणावर राहिला आणि त्यातही अगदी जो वर्ग पिसलेला आहे किंवा जो वर्ग वंचित म्हणून ओळखला जातो तर अशा घटकासाठी हेमू चंदेले यांचं योगदान सर्वात महत्त्वाचं राहिलं आहे. प्रसिद्धीपासून दूर राहत समाजातल्या तळागाळातल्या लोकांना त्यांनी मदतीचा दिलेला हात आणि त्याचे चांगले परिणाम आपल्यासमोर आलेले आपल्याला दिसून येतात. आणि आज आपण पाहतो की समाज आज ज्या गोष्टींवरती उभा आहे, ज्या चांगुलपणावरती उभा आहे, ज्या समाज कार्यावरती तो आमचा समाज आज भक्कमपणे उभा आहे, तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की हेमू चंदेले यांच्यासारखे कार्य करणारं नेतृत्व आज समाजामध्ये कार्यरत असतं आणि म्हणूनच आज समाज अगदी सरळपणे कार्यरत असताना दिसतो. शेवटी हेमू चंदेले यांचा अमृत महोत्सव साजरा होत असताना त्यांच्या नेमक्या भावना कशा पद्धतीच्या आहेत, अशा पद्धतीचा हा संवाद आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हमीर सिंह उर्फ हेमू चंदेले असं त्यांचा आपला उल्लेख आपल्याला करायला. हमीर सिंह असं मूळ नाव. अगदी पहिल्यावरून तोच आपण सुरुवात करूयात की साहेब, हमीर सिंहचा हेमू चंदेले हे असं नामकरण कसं झालं? आमच्या वडिलांनी भाई छन्नूसिंह चंदेले यांनी माझं नाव हमीर सिंह ठेवलं. महाराणा प्रताप यांच्या आजोबा यांचं नाव हे हमीर सिंह होते आणि ते सुद्धा जुलमी राजवटीच्या विरुद्ध त्याने फार चांगला लढा दिला होता. त्यांचा आदर्श आमच्या वडिलांवर असल्या कारणानं माझ्या मुलाचं नाव हे हमीर सिंग असावं म्हणून त्यांनी हमीर सिंग असं ठेवलं. परंतु जसं जसं थोडंसं मला कळायला आलं, सव्वा वर्ष असताना, तर माझी आई मला हेमू 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 म्हणून बोलवायची. त्या काळी हेमू अधिकारी नावाचा एक प्रसिद्ध कोणतर होऊन गेला होता. त्याच्यावर माझ्या आईचा प्रभाव असल्या कारणानं माझ्या मुलाला तुम्ही हमीर सिंग ठेवलं असेल तर मी त्याला हेमूच म्हणणार असं माझ्या आईनं गजरा देवीनं सांगितलं. ती सुद्धा स्वातंत्र्य सैनिक म्हणून स्वातंत्र्य आंदोलनात काम केली होती. तिनं सांगली येथे विलिंग्डन कॉलेजमध्ये शिकत असताना. त्यामुळं हेमू आणि हमीर असे माझे दोन नाव झाले. पण हमीर हे नाव फक्त हेमू कागदावरच राहायला गेलं. म्हणजे ज्या ठिकाणी आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड त्या ठिकाणी हेमू राहिला, काय हमीर सिंग राहिला. पण सगळ्या गल्ली बोळातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापासून देश पातळीपर्यंत हे माझं नाव हेमू हाच प्रसिद्धीला राहिला. असं हेमू हमीरचं स्पष्टीकरण झालं. चंद्रसाहेब, घरचं वातावरण कशा पद्धतीचं होतं? म्हणजे अगदी स्वातंत्र्य लढ्यापासून आपण जर एक सगळं चित्र पाहिलं किंवा ते दिवस तुम्ही ते सगळे अनुभवले असतील, घरातलं वातावरण ज्याचा प्रभाव तुमच्यावरती पडला. मला त्यातलं थोडंसं उशिरा घरातलं वातावरण कळलं. त्याचं कारण माझं 51ला जन्म झाला आणि 52 साली मी 1 वर्षाचा असताना
आमच्या वडिलांचं आणि आईचं कार्य फार वाढलेलं होतं महाराष्ट्राच्या पातळीवर. त्यामुळं त्यांनी मला 1 वर्षाचं असतानाच आजोळी ठेवलं मला. बरं. त्यामुळं मी आजोळी गेलो आणि जवळजवळ 5वीपर्यंत मी त्या ठिकाणी राहिलो. त्यामुळं 5वीपर्यंत मला सोलापूरच्या माझ्या घराबद्दल काय माहिती नव्हती. ज्या वेळेला माझ्या आईचं निधन झालं त्यावेळेला मला कळालं माझी आई कोण आहे तर माझे वडील कोण आहेत. मग मी त्या ठिकाणी एक क्षणभर न राहता मी सोलापूरला परतलो काय आपल्या आई वडिलांकडे. तर त्यानंतर मला माझ्या घराचं वातावरण कळालं. ते कशा पद्धतीचं होतं त्यावेळेला, म्हणजे अगदी तुम्हाला 5वी म्हटल्यानंतर तर सगळं समजत असणार. आम्ही होतो 5वीला आलो. 8वीपर्यंत तर वडील आणि आई आम्हाला दिसायचेच नाहीत काय. म्हणजे त्या काळी आमचे वडील आमदार होते, त्यानंतर ST महामंडळाचे सदस्य होते, महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष होते. आमची आई विविध पदावर काँग्रेसच्या स्टेट लेवलवर होते. त्यामुळं मला त्यांचा सहवास म्हणजे 61-62 पर्यंत मला कमी लाभला. पण ते ज्या वेळेला येतील त्यावेळेला मला कामाच्या जबाबदारीबद्दलच बोलायचे आणि त्यांच्या जेलमधल्या काही गोष्टी मला सांगायच्या. त्यामुळे अनुभव स्वातंत्र्यपूर्व ज्या घटना घडल्या आणि त्यावेळी जेलमध्ये माझं आयुष्य कसं गेलं, जेलमध्ये माझा कुणाबरोबर संबंध आला, त्यावेळेला मला लक्षात आलं की स्वातंत्र्य मिळोसपर्यंत किंवा हैदराबाद संस्थानचं खालसा होऊसपर्यंत महात्मा गांधीबद्दल भाईजीनं ज्या गोष्टी मला सांगितल्या की मला माझ्या आश्चर्याचा धक्काच बसला की कुठले भाईजी आणि कुठं महात्मा गांधी. पण भाईजींच्या ह्या 1922 पासून 1960 हैदराबादचा होऊसपर्यंत भाईजींच्यावर महात्माजीनं किती वेळा त्यांचा संबंध आला आणि किती वेळा भाईजींच्या बाबतीत त्यांनी मदत केली. त्यामुळं लहानपणापासूनच मला थोडंसं महात्मा गांधी यांचा पगडा माझ्यावर बसला काय. आणि भाईजींच्या अनेक गोष्टी त्या काळात ते सांगत गेले आणि कामाची जबाबदारी माझ्यावर त्यांनी टाकत गेली. तर मला वाटतंय मी म्हणजे 59-58 मी 9 वर्षाचा असेल आणि 61-62 पर्यंत मी 12-13 वर्षाचा झालो होतो. त्यावेळेपर्यंत मला माझ्या घरच्या जबाबदारीची सगळी जाणीव झाली आणि थोडंसं राजकारणाबद्दल बी थोडंसं माझ्या म्हणजे सभोवताली हे सगळं वातावरण काय. आणि हे यातनंच मग शेवटी एक तुम्ही पुढं चालून जे काही काँग्रेसबद्दल तुम्हाला आकर्षण होतं आणि काँग्रेसमध्ये तुम्ही कामाला सुरुवात केली असेल, अशाच एका प्रभावातनं केली का? हो ना, असंच झालं. ते 60-61च्या काळात भाईजी आणि यशवंतराव चव्हाण यांच्यात दुरावा निर्माण झाला. यशवंतराव चव्हाण, किसनवीर आणि भाईजी यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये ब्रह्मा विष्णू महेश अशी जोडी संबोधली जायची, अशी त्यांची अतूट मैत्री होती. ती यशवंतरावजी चव्हाण मुख्यमंत्री होऊसपर्यंत तशी होती. म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनापासून यशवंतरावजी चव्हाण मुख्यमंत्री होऊसपर्यंत. परंतु त्यांच्या अतूट दोस्ती ह्याच्यामध्ये दुरावा निर्माण करणारे फार लोक होते. पण भाईजी त्याला बळी पडले नाहीत. पण काही अंशी यशवंतरावजी म्हणजे यशवंतराव काका म्हणायचं आम्हाला, यशवंतराव चव्हाण यशवंतरावजी म्हणाले नाही यशवंतराव काका.
कारण आम्ही त्यांच्या मांडीवर आणि त्यांच्या मिसेस वेणुताई मांडी याच्या मांडीवर आम्ही कितीतर वेळा लहानपणी बसलो. देश पातळीच्या मोठमोठ्या नेत्यांबरोबर उमाशंकर दीक्षितपासून वसंतदादा पाटीलपर्यंत असे, कारण भाईजीचं कर्तृत्व काँग्रेससाठी एवढं मोठं योगदान संकट मोचक होतं त्यावेळेला ते. त्यामुळे हे सगळे लहानपणी मोठमोठे लीडर यायचे, त्यांच्या घरी आम्ही जायचं, त्यांच्या मांडीवर बसण्याचा योग. म्हणजे महाराष्ट्रातल्या सोलापुरातल्या कुणालाही एकाही नेत्याच्या मुलाला आलं नसेल तेवढं आमच्या नशिबी आलं काय. आणि हे दुरावा निर्माण झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूजीने, लालबहादूर शास्त्रीने, गुलजारीलाल नंदाने हे दुरावा निर्माण करण्याचा, कमी करण्याचा, दूर करण्याचा पराकाष्ठ प्रयत्न केला. आणि 62च्या निवडणुकीमध्ये भाईजीने जेवढे त्यावेळेला पूर्ण दुरावा झाला होता. आणि त्यामुळे पहिल्या वेळेला तिकीटाचा फायनल करायला दिल्लीला जावं लागलं काँग्रेसला. आणि त्यामध्ये भाईजींना यशवंतरावजींचे आणि त्यांच्याबरोबर बसवून एक करार करून भाईजींना काही तिकीटं MLAचे आणि स्वतः त्यांना खासदाराचं सोलापूरचं तिकीट हे मान्य करण्यात आलं. परंतु 1500 लोकांचं अपील त्या काळी भाईजीनं दिल्लीला घेऊन गेले होते. आणि महाराष्ट्र सदन आल्यानंतर आमच्या आईनं ते यादी बघितल्यावर आमच्या आईनं म्हणलं की ह्या यादी मला अजिबात मान्य नाही आणि तुम्ही तसं नेहरूजींना जाऊन सांगा. पण ते काळ असा होता, तिकिटाची गर्दी, ह्याची गर्दी, त्यामुळं त्यांना लालबहादूर शास्त्री आणि गुलजारीलाल नंदाला त्यांनी घेऊन गेले. आणि 10च्या सुमारास त्या नेहरूजींच्या निवासस्थानी गेल्यावर ते शयन कक्षमध्ये होते. त्या ठिकाणी भाईजी आणि तिघं गेले. तर त्यांना वाटलं छन्नू सिंगजी ठीक है, यशवंतरावजींना बुलाइए, इनको और एक 2-4 तिकीट दे देंगे. भाईजीने सांगितलं की माझे तिकीट उमेदवारी मला जी मागितली ती मला मिळायला पाहिजे, नसेल तर मला दुसरा विचार करावा लागेल. तर नेहरूजी फार जोरात भडकले आणि त्यांनी सांगितलं तू मुझसे लढोगे, काँग्रेस से लढोगे. तर त्यांनी म्हणले महाराष्ट्राच्या चुकीच्या ठिकाणी झालेल्या काँग्रेसच्या विरुद्ध मी लढणार काय. आणि त्यांनी त्याच काळी तात्काळ आमदाराचा, जिल्हा काँग्रेस तिच्या AICच्या सभासदाचा, ST महामंडळाचा आणि इंटकचा राजीनामा दिला आणि ते सोलापूरला आले. याच्यामध्ये एक असं दिसून येतं, म्हणजे आता तुम्ही जेव्हा काँग्रेसचं सगळं नेतृत्व करत होता, काँग्रेसमध्ये कार्यरत होता, याच्यामध्ये एक दिसून येतं की राजकारणापेक्षा समाजकारणावर तुमचा अधिक भर दिसून आला. आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण ज्या शास्त्रीनगरचा एक उल्लेख करतो, त्या शास्त्रीनगरमध्ये चंदले साहेबांनी एक दवाखाना सुरू केला आणि अगदी 12 वर्ष जवळपास तो आम्ही चालवला. तर तो दवाखाना चालू करण्यामागं काय सांगताल, म्हणजे कुठली परिस्थिती होती की दवाखाना चालू केला? आम्ही त्यावेळेला 85 साली मी सिव्हिल हॉस्पिटलच्या दक्षता बोर्डवर सरकारकडनं माझी नेमणूक झाल्यावर मी त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटची आणि औषधाची दुर्दशा बघितली. त्यामुळं माझ्या मनात एक विचार आला की ज्या भागात आम्ही इंदिरा काँग्रेस पक्ष स्थापन झाला तर आम्हाला ज्या ठिकाणी गरीब लोकांचं सहकार्य मिळालं त्या ठिकाणी अशा ठिकाणी एक मोफत दवाखाना सुरू करावा, तो सुद्धा दर रविवारी 1 दिवस. त्या उद्देशाने आम्ही हा दवाखाना, माझे लहानपणाचे बालमित्र ते डॉक्टर झाले, डॉक्टर श्रीकांत नारकर होय काय, त्यांच्या सहकार्याने त्यांच्या दवाखान्याला माझे पेशंट पुष्कळ फुकट जायचे आणि ते मी करायचे. तर त्यांच्या उपस्थितीत मी त्या ठिकाणी दवाखाना सुरुवातीला 400-450 लोक पेशंट यायचे, पण शेवटच्या काळात 1200-1500 1,500 पेशंट येऊ लागले, 400-500 इंजेक्शन. तर पहिले आम्हाला आमच्या पूर्तीप्रमाणे आम्ही चालवला 12 वर्ष दवाखाना
आणि त्या ठिकाणी कमीत कमी 3 ते 4 लोकांना नुसतं तपासून नाही, त्यांचं औषध मेडिसिन देऊन आम्ही हा दवाखाना चालवला. परंतु नाईलाजानं कुठलीही क्रांती यशस्वी करायची असेल तर त्याला आर्थिक क्रांतीची सांगड लागते. ती आर्थिक क्रांतीची गोष्ट आम्हाला झेपेना, म्हणून आम्ही ते दुःखद अंतकरणाने हा दवाखाना बंद केला. पण तो 12 वर्ष मात्र सेवा मिळाली, रुग्णसेवा झाली. 3-4 लोकांना, आणि त्या ठिकाणी जे सिरियस पेशंट असतील त्यांना ॲडमिट करायचे असेल असे लोकांना आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करत होतो. तसं तर आजसुद्धा हा माझा धंदा चालू आहे. अश्विनी असू दे किंवा मार्केंडे रुग्णालय असू दे, सिव्हिल असू दे, तिथं पेशंटना ॲडमिट करणं, त्यांच्या डिस्चार्ज होईपर्यंत त्यांच्या ठिकाणी जाणं. अमृतदत्त चिनी जसे काही चांगले कार्यकर्ते आहेत ते सगळे त्या पेशंटचं बघतात, असं आम्हाला आहे. म्हणजे आजही, म्हणजे आज आपण आज- अमृत महोत्सव साजरा होतोय. आजही मी लक्ष देतो काय. आणि आता शास्त्रीनगर येथे शाळा सुरू करायचं कारण काय आणि तिथं मुलांना शिक्षण द्यायचं कारण काय. विडी घरकुलचं काय विडी घरकुल हैदराबाद रोड. तर ज्या वेळेला गंगाधर पंत कुचन 80 साली खासदार झाले, तर त्या काळी आम्हाला काँग्रेसला आणि त्या काळच्या कुचन साहेबाच्या निवडणुकीमध्ये विडी कामगार महिलांनी उत्स्फूर्त असं काँग्रेसच्या पाठीमागं उभा राहिले. आणि एवढे 1 लाख विडी कामगार महिला त्या काळात होते, पण त्यांना स्वतःचं असं घर नव्हतं. तर आमच्या कृष्णा हरी चिनी म्हणून माझे सहकारी होते, त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली की आपण विडी कामगारांसाठी घरं सरकारकडून केली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून कुचन साहेबांना आम्ही ही गोष्ट सांगितली. कुचन साहेबांनी म्हणले ठीक आहे, पण मी दिल्लीत एवढं वेळ देऊ शकत नाही, तुम्हाला ते फॉलोअप करायला जावं. आणि ह्या घरकुल योजनेसाठी स्वतः ते आमच्याबरोबर इंदिरा गांधीकडून 3 वेळा आले. शाळेसाठी, विडी घरकुल वसाहतीसाठी. आणि त्या वेळेला आम्ही 3,500 घरं ह्या विडी घरकुलांसाठी मंजूर करून आणून या ठिकाणी महाराष्ट्र शासन, दिल्ली शासन यांच्या अनुदानातनं ही योजना आम्ही उभा केली. ही योजना उभा केली, विडी घरकुल वसाहत झाली. पण शाळेपासून 10 किलोमीटर, विडी घरकुलपासून शाळा 10 किलोमीटर लांब. मग त्या महिलांनी विडी उद्योग करायचा की मुलांना शाळेत, मग आम्ही त्या ठिकाणी शाळा काढायची ठरवली. तर फक्त विडी कामगारांच्या मुलांना शाळेची व्यवस्था व्हावी ह्यासाठी आम्ही ती शाळा काढली. आणि शाळा चालवली सुद्धा चांगला ठिकाण. तर ज्या वेळेला विडी घरकुलचं डेव्हलपमेंट आणि म्हाडांनी जे जागा घेतली त्या अतिरिक्त जागेवर मोठमोठे प्लॉट आणि मोठी योजना 2-3 लाखाची वस्ती झाल्यानंतर शिक्षण महर्षी असलेल्या लोकांची तिथं शाळा यायला चालू झाली. उदाहरणार्थ कोठे साहेबांची, उदाहरणार्थ मनोहर सपाटेंची. मग आम्हाला तसा आर्थिक बळ उभा करून तिथं इमारत उभा करावं लागली. म्हणजे आमचं उद्दिष्ट तिथं काय होतं, वंचित मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने आम्ही ती शाळा काढली होती. आणि ती शाळा आता आम्ही चांगली चालवते. शास्त्रीनगरला ते गेलं, त्यानंतर हे केलं. आमच्या वडील एक्सपायर झाल्यानंतर एक अर्धवट त्यांच्या हातनं काम राहिलं होतं, ते म्हणजे भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांचं. त्या भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांना सन्मानपत्र आणि पेन्शन मिळावं हे सरकारकडनं मंजूर करून घेतलेलं होतं. पण महाराष्ट्र शासनाकडनं ह्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बद्दल लवकर प्रश्न उलगडत नव्हता. वाईट वाटतं की आमच्या पक्षाचं सरकार होतं. मग त्यासाठी आम्हाला मोर्चे काढावे लागले, संघर्ष करावा लागला, धरणं धरावं लागलं, चक्री उपोषण करावं लागलं, शेवटी प्राणांतिक उपोषण करावं लागलं.
त्यावेळेला महाराष्ट्राच्या आणि सोलापूरच्या भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांना न्याय मिळाला. न्याय मिळाला. आणि त्यानंतर अजून एक लढाई आम्ही केली की स्वातंत्र्य वारसदार स्वातंत्र्य सैनिक वारसदार संघटना काढून त्याचे अध्यक्ष प्रकाश बापू पाटील, वसंतदादाचे चिरंजीव, त्यानंतर विलास काका पाटील उंडाळकर म्हणून कराडचे आमदार होते, त्यांना उपाध्यक्ष, सूर्यकांत पाटील म्हणून खासदार नांदेडचे होते, त्यांना उपाध्यक्ष, असे जनरल सेक्रेटरी म्हणून रणजित अरविंद बाबू देशमुख, काय रोहिदास पाटील, जे स्वातंत्र्य सैनिकाचे वारसदार होते असे. आणि त्या ठिकाणी महत्त्वाचं काम करायची जबाबदारी मी उचलली आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व स्वातंत्र्य सैनिक वारसदारांना शासकीय सेवेत त्यावेळेला लढाई उभा करून वेगवेगळ्या खात्यात सामावून घेण्याचं काम मी प्रामुख्याने केलं. काय हे अशा हे नुसतं वेडी घरकुलची शाळा, शास्त्रीनगरची झोपडपट्टी किंवा हे नाही, अशा अनेक सोलापूरच्या गलिच्छ वस्तीच्या निर्मूलनाचं काम, जे शासकीय मान्यता झालेल्या झोपडपट्टीचं असेल त्यातल्या सुधारणा, अशा मी हे काम करत असताना महाराष्ट्र लेवलचा काँग्रेसच्या एका झोपडपट्टी सेलचा मी अध्यक्ष बी होतो म्हणून महाराष्ट्रातल्या आणि सोलापूर शहराच्या. असे पुष्कळ काम अनेक सहकार्य मिळाले काय आणि अनेक सहकार्यांबरोबर मी काम केलं. प्रसिद्धीची आवड मला बी होती. नाही, तोच एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की हे सगळं तुम्ही कार्य करत आला, पण शेवटी एक माणसाचं असं असतं, आजच्या परिस्थितीत कसं असतं की कोणतेही कार्य केलं माणूस त्याची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करतो, पण हे तुमच्यात आपल्याला दिसून येतं की याचा कुठं गवगावा नाही, याची कुठे प्रसिद्धी नाही. हे कार्य कशा पद्धतीचं राहिलं म्हणजे अलीकडच्या काळात? कारण म्हणजे काय, ज्या वेळेला राजकारणात प्रवेश केला आम्ही, खाजगी मेडिकल कॉलेज दामाडी साहेबाचं होतं, त्याला सरकारी मेडिकल कॉलेज करायसाठी आम्ही जो कुमार सत्तरशी अरुण लेमळे यांनी लढा उभारला, त्या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने त्यावेळेला 71 साली काम केलं आणि त्यावेळेला आम्ही लाठ्या बी खाल्ल्या. एक वेळ तर असं झालं, यशवंतराव चव्हाणांचा दौरा शासकीय गेस्ट हाऊसकडे जाण्याचा होता, 7 रस्त्याजवळ. आम्हाला पोलिसांनी फार मोठं लाठीमार केला आणि आम्ही सर्व लोंढा संगमेश्वर कॉलेजमध्ये गेलो. पोलीस तिथं घुसले, त्यावेळेला बोगीश यांनी त्यांना शिव्या देऊन संगमेश्वर बाहेर हाकललं, हे केलं. अशा आंदोलनापासून नंतर भाईजी यांनी बंडखोर काँग्रेस स्थापन केला. 1962 साली 248 आणि 288 आणि 48 खासदार बंडखोर काँग्रेसचे 62 साली काँग्रेसच्या विरोधात उभे केले आणि देशामध्ये पहिलं बंड हे काँग्रेसच्या विरोधात भाईजीने केलं, पण ते कुठल्या पक्षात गेले नाहीत. त्यामुळे त्या काळात आम्हाला सोलापुरात लोकसभेला आबासाहेब किल्लेदार, असे मारवाडी वकील मंगळवेड्याला, बार्शीला धन्यकुमार लुंकर, अशा अनेक मातब्बर त्यावेळेला काँग्रेसच्या विरोधात पराभव झाला असेल, पण त्यावेळी भाईजीने संघर्ष केला काँग्रेसच्या. मग महागाई विरोधी आंदोलन, त्या महागाई विरोधीच्या आंदोलनामध्ये आम्ही काम केलं. त्यावेळेला आम्ही जेलमध्ये गेलो. असं करत करत आमचा 68ला सिंडिकेट इंडिकेट राष्ट्रपती प्रसिद्धीचा आपला तर हे 78ला ज्या वेळेला काँग्रेस आहे स्थापन झाली, त्यावेळेला काँग्रेस आयमध्ये जेमतेम मंडळी आम्ही सोलापुरातले होतो. त्यावेळेला मग आमचे हे आंदोलनं चालू झाले मोरारजीभाई देसाईच्या सरकारविरुद्ध. तर अशा त्यावेळेला प्रसिद्धीत बातमी यावी म्हणून आम्ही फार धडपड करायचं. काय लगेच त्याची बातमी लिहायची, मग ते फोटो काढलेला, त्यावेळेला काय हाफसेट बिपसेट नव्हतं, मग त्याचे ब्लॉग काढायचे, मग ते ब्लॉग वर्तमानपत्र लिहायचे. बातमी कधी आली 12 वाजता जाऊन पेपर्स बाहेर पडतो त्यावेळेला बघायचं. असे मग ते युथ काँग्रेसच्या माध्यमातून वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, इतका आम्हाला प्रसिद्धीचं वेळ होता. आणि दर आठवड्याला मग प्रियदर्शनी प्रबोधन मंच इंदिरा गांधीच्या नावानं काढल्यावर त्यावेळेला अनेक कार्यक्रम घेतले, त्याची प्रसिद्धी.
पण ते हळूहळू प्रसिद्धीचा मोह ओसरला गेला आणि माझ्या अंदाजेप्रमाणे 90 पासून आज 2026पर्यंत 19 पूर्ण प्रसिद्धी माध्यमापासून आम्ही दूर आहे. ते म्हणजे हे जे कार्य करत राहिलं त्याची कुठं प्रसिद्धी करावीशी असं वाटली नाही. वाटली नाही, पण तुम्ही लोकांनी दिली हां भरपूर वेळा. कारण आम्ही 40 वर्ष आता भाई चंद्रसिंग चंदेले स्मृती केंद्रातनं दरवर्षी व्याख्यानमाला चालवतो, 10-12 वक्ते वर्षभरात आणतो आणि वर्षात एकदा एक 5-6 लोकांचा सत्कार, सहकार चळवळ, शिक्षण चळवळ, कामगार क्षेत्र, महिला कामगार, अशा आजपर्यंत वृत्तपत्र व्यवसायामध्ये काम करणारे, मग पत्रकार, या पत्रकामध्ये आम्ही आमचं नशिबे रंगाअण्णा वैद्यचा सत्कार केला, प्रभाकर मुलकरचा सत्कार केला, पांडुरंग संघाचा केला, विहार कुलकर्णीचा सत्कार केला. असं हे सगळं केलं, पण आम्ही कधी गेलो नाही. पण पत्रकाराने ह्या सगळ्या कार्यक्रमाला भरपूर प्रसिद्धी प्रसिद्धी दिली काय. त्यामुळं आता आम्हाला प्रसिद्धीच्या मागं धावायची गरज आता खरंच एक वेगळा प्रश्न असा आहे की म्हणजे काँग्रेसचं ते एक स्वरूप तुम्ही पाहिलेलं आहे आणि काँग्रेसचं जर आजचं स्वरूप पाहिलं, काय वाटतं हे सगळं चित्र पाहिल्यानंतर की एक अशी काँग्रेससाठी ही वेळ का आली, किंवा ही आत्ताची जी काँग्रेसची अवस्था आहे तर ते बघितल्यानंतर तुमच्यासारखा एखादा जुना काँग्रेसचा नेता अस्वस्थ होणं साहजिक आहे. हो, बरोबर आहे. ते कसं आहे, स्वातंत्र्य मिळालं देशाला आणि आज ते मिळून काय जवळजवळ म्हणजे 75-80 वर्ष काय. तर मी म्हणजे पंडितजी नेहरूचा कार्यकाल लहानपणे बघितला असेल, शास्त्रीजींचा कार्यकाल बघितला असेल, पण इंदिराजीच्या कालापासून आल्यापासून 65 पासून इंदिराजी शास्त्रीजी गेल्यावर तर आजपर्यंत मी काँग्रेस सहित सर्व पक्षाचं राजकारण बघितलं किंवा त्यांचं कार्य बघितलं. आता ही जी अवस्था काँग्रेसची आहे, ठीक आहे. तर एक आहे की काँग्रेसनं काय केलं आहे हे कधी पिक्चरमध्ये आणलं गेलं नाही काय, म्हणजे लोकांपर्यंत ते पोचलं नाही. नवीन पिढीसमोर नवीन पिढीसमोर. अच्छा, हां, नवीन पिढीसमोर तर राष्ट्रप्रेम जागृतीचा बी प्रसार 2014 पासून 10 पासून लोक पावत गेला. 33 कोटीची लोकसंख्या 133 कोटी झाली आणि 133 100 कोटी लोकांना मिलोद्वारी माहीत नाही आणि PL 480 नाही. कारण सर्व बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला. बरोबर. रस्ते असू दे, लाईट असू दे, दळणवळण असू दे, पाटबंधारे असू दे, एक धरण नव्हतं, शाळा कॉलेज नव्हते, इंग्लंडला शिकायला जायचं आणि हे सगळं काँग्रेसमुळे झालं. 100 वर्षाची प्रगती ना, हे 100 कोटी वाढल्यावर प्रगती झाली. हो काय पूर्ण प्रगती झाली काय. पण फोटो घालायचं माहित नाही या लोकांना. 2 जाहिराती होते साहेब, कभी सूर मेले मिलाते आणि एक ते धावत हिने हे देते, तिने त्याला देते, त्याला मशाल देते. 2 जाहिरात. मनमोहन सिंगच्या काळात 10 वर्ष कधी फोटो मनमोहन सिंगचा दिसला नाही, राजीव गांधीचा कधी फोटो दिसला नाही. कुठला काय काय आमच्या वडील 46 साली आमदार झाला तर एक फोन आला होता आमच्याकडे, त्या भागात एक फोन होता काय. आणि आज फोन काय लोक विसरून गेले. म्हणजे आता हे तर हे पोचवायला नवीन पिढीला कमी पडलं काय. आणि बोलो जोर के बोलो, दाट के बोलो काय. म्हणजे आणि ज्या लोकांना काँग्रेसने मोठं केलं महाराष्ट्रामध्ये, वेगवेगळ्या कारणासाठी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले ना. बरोबर. काय त्यांना
10 वर्ष 15 वर्ष मंत्री केलं काय, त्यांच्या ग्रुपला 4 5 जण आमदार केलं, त्यांना साखर कारखाने दिले, मेडिकल कॉलेज दिले, सूतगिरण्या दिले, बँका दिला, हे सगळे दिले, हे सगळे लोक गेले हो. काय नाही, पण हे आपण आज सोलापुरातली स्थिती जर पाहिली तर तुमच्या मनातली अस्वस्थता कधी इतरांसमोर मांडण्याचा तुम्ही तसा प्रयत्न कसं केला? आहे, कुठल्याही माझाच पक्ष नाही, ह्या सगळ्या पक्षाला ही कीड लागलेली आहे काय. आणि ज्या पक्षाकडे सत्ता नाही त्या पक्षाची अवस्था बिकट झाली आहे, आणि ज्यांच्याकडे सत्ता आहे तिथं सगळं पैशाच्या जोरावर सगळं आलं. असं आता हा अमृत महोत्सव जो होतोय, शेवटी आता हे सगळं आपण कार्य पाहिलं, कशा पद्धतीने तुम्ही कार्य केलं, आज एवढा मोठा कार्यक्रम होतो आहे, तर एकंदरीत आज मनातली भावना कशा पद्धतीची की हे सगळं होत असताना तुमच्याच कार्याचं तुम्हाला समाधान कसं आहे? म्हणजे हा शेवटचा प्रश्न. आमच्या कार्याचं समाधान काय, आम्ही आयुष्यामध्ये समाधानाची गोष्ट म्हणलं तर आम्ही एक गोष्ट फार महत्त्वाची पाळली, न मोह पदाचा, सत्तेचा, प्रसिद्धीचा, पैशाचा, जीवाचा. मोह आहे लोकांचा, हे मी माझ्या लहानपणापासून आत्तापर्यंत धोरण केलं. ज्यांचा आता माझ्या कार्यक्रमाला ज्यांचं अध्यक्षस्थान शिंदे साहेबांनी स्वीकारलं आहे, त्या शिंदे साहेबांकडं मी कधी त्यांना स्टेशनवर सोडायला गेलो नाही, कधी आणायला गेलो नाही, आणि कधी त्यांच्या पाठीमागं गेलो नाही. ज्या वेळेला माझं काम आहे, काम घेऊन जातो, काम करून आणतो काय, असं माझी वृत्ती. त्यामुळं कुठंच मी धावलो नाही. माझी आदर सत्कार म्हणजे एखादा मुख्यमंत्री एखाद्या वर्तमानपत्रावर एखाद्या त्याच्या सेक्रेटरीला लिहितो, मिस्टर श्यामकांत मोहनी हेमचंद्र यांना पाठवत आहे, त्यांचं काम करावं, आणि ते श्यामकांत मोहनी माझ्यावर ओरडतो, तुम्ही पेपरवर असलं लिहून आणता का महाराष्ट्र? मला काय म्हणतं, मी लिफ्टमध्ये दिसतो, मुख्यमंत्री होता, बोलवला, काय झालं तुझ्या? सोलापूरच्या कलेक्टरच्या एक मनुष्य चांगला कर्तबगार आणायचं होतं, त्याचं नाव दिलं होतं, आणि त्याची ऑर्डर त्या वर्तमानपत्रावरनं मुख्यमंत्री काढतं. असा मला आदर सत्कार सर्व महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्यांचं, आणि ज्यांचं माझं पटलं नाही किंवा त्यांच्या कामकाजाची पद्धत पटली नाही, अशा 3-4 मुख्यमंत्र्यांना काँग्रेसच्या घालवायचं मी काम केलं आहे. तर त्यामुळं ठीक आहे, आजच्या युवा पिढीला हे सांगणं गरजेचं आहे. काँग्रेसचा इतिहास नाही, देशाचा इतिहास काय त्यांना माहीत नाही काय, त्यांना त्यांच्या कामातच ते एवढे वेगळं आहेत काय, कल्पना नाही. आणि त्यामुळं आजकाल असं झालं की शेतकरीचा काय, शेतकरीच्या तिथं काम करणाऱ्या मजुराला सुद्धा क्षेत्रामध्ये शिक्षकाला किंवा तिथं असणाऱ्या शिपायाला, वेगवेगळ्या व्यवसायात असणाऱ्या त्या क्षेत्राचे मालक किंवा तिथं काम करणारे सगळ्यांना आपल्या मुलांना शिकवावं असं वाटतं, आणि व्यावसायिक शिक्षणाकडं त्यांचं वळण झालेलं आहे, इंग्लिश माध्यमाकडं. त्यामुळं त्या मुलांना त्याने मागचा किंवा देशाचा इतिहास सांगितलेलाच नाही आहे. त्यामुळं आजच्या तरुण पिढीला कुठलं बी कोण बी, आम्ही कोणाचे काम करणाऱ्याचं सगळ्यांचं नाव घेणारे आम्ही माणसं आहेत काय, आम्हाला म्हणजे हे नाही आहे. आणि आम्ही काही तर काम योग्य करायचा प्रयत्न केला, आणि आमच्या आईवडिलांनी या देशाच्यासाठी, स्वातंत्र्यासाठी आपलं सगळं तरुणपण आयुष्य घालवलेलं आहे, आणि ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात त्यांनी हातभार लावला आहे. तर हा देश, तरुणांचा देश चांगल्या प्रकारे हो,
हे काय होत नाही, हे दुःखद गोष्ट आहे. म्हणून काँग्रेस काय या सगळ्यांची अशी परिस्थिती आहे साहेब. आजकाल सगळं लोकांची सत्ता उपभोगायची बरोबर हो वृत्ती झालेली आहे. पक्षासाठी काम करायची वृत्ती राहिलेली नाही आहे. त्यामुळं जो पक्ष सत्तेला वर जाईल असे महाराष्ट्रातल्या देश पातळीवरचे सगळे नेते आज हे उगवत्या सूर्याला नमस्कार घालायला आले. ज्या काळात त्या सत्तेवर होते त्यांच्या पाया पडत होते, त्यांची लांगू चालन करत होते, आज त्यांना त्यांची निंदा नाराज ते करायला आले आहेत. आणि आज जे सत्तेवर आहेत त्यांची मागं पुढं करायला आले आहेत. ते काय परत उद्या दुसरा पक्ष आला तर ह्यांची निष्ठा त्यांच्या पायात. आज ज्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर न राहता येणाऱ्या माणसाला परत उगवत्या सूर्याला नमस्कार घालणार आहेत ना साहेब. निश्चितच आम्ही आमच्या पायावर आहे. आमची विचारसरणी गांधी नेहरू गांधी विचारांशी प्रामाणिकपणे आहे. आणि 75चा अमृत महोत्सव करत असताना गांधी नेहरू गांधीचा विचार आज बी तरुणांच्या हाती चोपवायची, त्यांना शिक्षण देण्याची आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. किती दिवस जगायचं तोपर्यंत आम्ही हे काम करत राहणार आहे. धन्यवाद. नाही पण निश्चित अगदी आज हेमू चंदेल यांच्या संवाद साधताना स्पष्टपणे सांगितलं की आज अमृत महोत्सव साजरा होत असताना आजवर आपण जे कार्य केलं त्यामध्ये फक्त आपल्या लोकांचा मोह होता, त्यामध्ये प्रसिद्धीशी कोणतंही देणं घेणं नव्हतं. आम्ही लोकांसाठी कार्य करत राहिलो. आजही आम्ही लोकांसाठीच कार्य करतोय. घराण्याचा आमचा इतिहास आहे की वडील जे होते तर ते स्वातंत्र्य चळवळीत होते. आईचंही स्वातंत्र्य चळवळीमध्ये मोठं योगदान राहिलं. तोच आमचा आदर्श आणि तीच आमची परंपरा होती. तोच आमचा वसा होता, तोच आमचा आदर्श होता. आणि हे सगळं आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवून सतत कार्यरत राहिलो. त्यामुळे लोकांसाठी आम्ही कार्य करत राहिलो, भविष्यातही करत राहणार. आणि याचंच आम्हाला आज समाधान आहे. आम्हाला याच गोष्टीचं एक आत्मिक समाधान आहे की आम्ही लोकांसाठी कार्य करतोय. आणि हा देश जो तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो तर त्या तरुणांसमोर एक चांगला आदर्श निर्माण व्हायला हवा. नेहरू गांधी यांचे विचार आज ह्या युवकांपर्यंत पोचले पाहिजेत, जीवनामध्ये त्यांनी ते आचरणात आणावेत अशी अपेक्षा देखील हेमू चंदेल यांनी व्यक्त केली. अमृत महोत्सवानिमित्त त्यांनी सविस्तर असा संवाद द न्यूज प्लस चॅनलशी साधला. याबद्दल चंदेले साहेबांचे मनपूर्वक आभार. साहेब धन्यवाद. प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.